श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात, पूज्य केशवरावजी विरचित 7 इयत्ता परमार्थाच्या. श्री महाराजांची भेट कुठल्याही कारणाने का होईना भेट होणे हे शाळेत दाखल झाल्याचं द्योतक आहे. आता शाळेत दाखल झाल्यावर पहिली इयत्ता कोणती? इंग्रजी शाळा आहे तर पहिली इयत्ता कोणती? तर पहिली इयत्ता आदर, महाराजांबद्दल आदर. तात्यासाहेब सांगायचे, किती जरी माणूस नास्तिक किंवा पाखंडी असला तरी महाराजांच्या डोळ्यात असं काही ब्रह्मतेज होतं की त्यांच्याबद्दल आदर हा वाटायचाच. तो नमस्कार करो न करो पण आतल्या आत आदर हा वाटायचाच. तर पहिली इयत्ता कोणती? पहिली इयत्ता आपल्या आदराची. आता पुढे केशवरावजी काय म्हणाले? याच्यात एक आहे, तुम्ही सतत नामस्मरण करता हे धरून चालून मी या इयत्ता सांगतोय हो. तुम्ही अभ्यासच नाही केलात तर इयत्ता नाहीच. मग तुम्ही सतत नामस्मरण करताय म्हणजे जसं होईल तसं हे धरून चालून त्या इयत्ता समजायच्या. तर असा आदर, आदराच्या पुढे काय होतं? आदर असा होत चालला की आदराचं रूपांतर दुसऱ्या इयत्तेत म्हणजेच विश्वासात होतं. तर दुसरी इयत्ता आपल्या विश्वासाची. विश्वास म्हणजे काय? महाराज आहेत, कधी कधी नाहीत असं वाटणं. हे जरी वाटलं तरी तो विश्वासच आहे. तेवढा दिलासा आहे आपल्याला, आपण त्यातच आहोत. कधी कधी नाहीत असं वाटणं याला विश्वास म्हणायचं. या अवस्थेमध्ये मनात विकल्प येत असतात. नंतर नामस्मरण चालू आहे, याच्यातून आता पुढली इयत्ता कुठली गाठली जाते? तर श्रद्धा. तिसरी इयत्ता म्हणजे श्रद्धा. श्रद्धा म्हणजे काय? तर या इयत्तेत आपण महाराज आहेत इथपर्यंत येतो. विकल्प येणे पुष्कळ कमी होते. हे सगळे स्टेजेस आहेत हलके हलके आपला कसा प्रोग्रेस होतो हे याच्यावरून कळतं. तिसरी इयत्ता आपल्या श्रद्धेची. नंतर पुढे श्रद्धेचं रूपांतर निष्ठेत होतं. निष्ठा इज कन्व्हिक्शन. कन्व्हिक्शन म्हणजे काय? महाराज आहेतच आणि तेच माझे सद्गुरू असून त्यांच्याकडूनच मला रामरायाचे दर्शन होणार आहे ही खात्री होते. तेची माझे हित करीती सकळ, तेणे हा गोपाळ कृपा करी. ही अवस्था येते. या ठिकाणी भक्तीस सुरुवात होते. आपण पहिली माळ ओढली की माझी महाराजांवर भक्ती आहे असं म्हणतो. पण इथे खरी भक्तीस सुरुवात होते आणि मग त्याचे रूपांतर प्रेमात होते. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे कितव्या इयत्तेत आहे हे? चौथ्या इयत्तेतला हा धडा आहे. म्हणून चौथी इयत्ता आपल्या प्रेमाची. आता चौथ्या इयत्तेला धडा पुढे जायचा म्हणजे तिथे धारणा येते. धारणा इज मेडिटेशन, चिंतन. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती हा अनुभव थोडा थोडा यायला लागतो आणि तेथे अनन्य शरणागतीला सुरुवात होते. ही कितवी इयत्ता झाली? 5वी झाली. म्हणून 5वी इयत्ता आपल्या अनन्य शरणागतीची. आता 6वी इयत्ता ध्यान. ध्यान म्हणजे चित्त शुद्ध होते. देहावरील प्रेम बरेचसे कमी होते. हे ध्यान ही 6वी इयत्ता. म्हणून 6वी इयत्ता आपले ध्यान लागणे. आणि मग पुढे गेलं की समाधी. देहाचा विसर पडून आत्मसाक्षात्कार होणं ही समाधी. हे मॅट्रिक होणं ही शेवटची इयत्ता. म्हणून 7वी इयत्ता आपली समाधी लागणे आणि या एक इयत्तेला एक जन्म लागतो हे लक्षात ठेवावं. मी 4 वर्षात किंवा 10 वर्षात सगळ्या इयत्ता करीन असं नाही. एक जन्माचा हा काळ आहे. त्यामुळे असं वर्षावर नाही मोजायचं. उगीच घाई करू नये आणि त्या इयत्तेत तो जन्म तसा घालवावा असं त्यांनी सांगितलं. आता दुसरं एक पथ्य त्यांनी सांगितलं. या शाळेचं काय आहे? शाळेचं रूपक घेतलं ना. या शाळेचं कसं आहे? तर नीतिधर्माचं आचरण अगदी काटेकोरपणे पाळलं तर या इयत्ता आहेत.
ते जर पाळलं नाही, नुसती दंगामस्ती केली तर या इयत्ता नाहीत. त्यांनी शाळेचं उदाहरण घेतलं. शाळेत काय होतं? इंग्रजी 5वी इयत्ता आपण पास झालो आणि समजा आपल्या वडिलांची दुसऱ्या गावी बदली झाली. मग ज्या गावी जाऊ तिथे जे हायस्कूल असेल तिथला हेडमास्तर आपल्याला असं काही म्हणणार नाही की बुवा आता 6वीत जागा नाही, पुन्हा 5वीत बसा. अरे तू पासच झालायस 5वी. तो काय म्हणेल? 6वीत माझ्याकडे जागा नाही एवढंच म्हणेल. मग 5वीत बसा असं म्हणणार नाही. एकदा पास झालं की पास. नेहमीच्या शाळेत असं आहे. इथे तसं नाही. बापूसाहेब, नीतिधर्माशी दंगामस्ती केली तर गचांडी आहे, वरपासून खालच्या इयत्तेपर्यंत. आणि मग पुन्हा हरिओमपासून सुरुवात होते. हे या शाळेचं लचांड आहे. एवढं मी कबूल करतो. लक्षात ठेवायला हवं. नीतिधर्माचं आचरण अगदी काटेकोरपणे करावं. नीतिधर्माचं आचरण म्हणजे परस्त्री गमन नाही, मांसाहार नाही, मद्यपान नाही. हे जे काही आहे ते अगदी काटेकोरपणे करायला पाहिजे असं केशवराव म्हणाले. आणि एवढं सांगून मला पटकन काय म्हणाले, बापूसाहेब 7 इयत्ता ऐकल्यात, आता तुम्ही कोणत्या इयत्तेत आहात? असा ब्लंट प्रश्न त्यांनी टाकला. मी घाबरलो. मी सांगितलं, मी विश्वासात आहे. अजून महाराज आहेत असं वाटत नाही. माझं कसं होतं सांगू का? प्रपंचात जेव्हा सगळ्या मनासारख्या गोष्टी असतात तेव्हा महाराज आहेत. आणि आमच्या मनाविरुद्ध काहीतरी होऊ दे, सगळं संपलं. ते नाहीतच. काहीतरी झालं आहे ही आमची अवस्था आहे, असं मी त्यांना प्रांजळपणे सांगितलं. असो. साधक हो, आजच्या भागात आपण परमपूज्य बाबांनी सांगितलेल्या परमार्थाच्या 7 इयत्ता ऐकल्या. आता पुढील भागात आपण परमपूज्य श्री तात्यासाहेबांनी सांगितलेल्या इयत्ता ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.